गजर माऊलीचा गजर माऊलीचा हरी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदा शिवा दोन्ही देव एक ठाये तया ऐक्या तुझे नाही शिव रामा नाही भेद ऐसे देवा तिन्ही सिद्ध दोन्ही देव एक ठाये तया ऐक्या तुझे नाही जणी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक दोन्ही देव एक ठाये तया ऐक्या तुझे नाही त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रहि समागत्यं तिष्ठन्तमनन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरमत्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुगाला
धनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाव व्यासू बटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाचे विठला विठला भजन करे महादेव राम पूजे सदाशिवा दोन्ही देव एके ठाई तया क्या तुझे नागे अभंगाला लग्नापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की तुमच्या या मरळ या गावामध्ये चालणारा सुंदर असा हा अखंड रिणाम सप्ताह मरळ बुद्रुक या ठिकाणी चालणारा सुंदर असा हा अखंड रिणाम सप्ताह हरिभक्त परायण संत ज्ञानबा बाबा यांच्या आशीर्वादानं तसेच हरिभक्त परायण डॉक्टर देवकर महाराज मिरगावकर यांच्या प्रेरणेनं व समस्त ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं आग्रहास्तव चाललेला सुंदर असा हा मरळ बुद्रुक गावचा सुंदर असा हा अखंड रिणाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे खऱ्या अर्थानं याही वर्षी चालू आणि या वर्षी जे काही अखंड रिणाम सप्ताहाचं वर्ष आहे ते जवळजवळ या ठिकाणी 29वे वर्ष आहे म्हणजे 28 वर्ष होऊन गेले का या जागेमध्ये या मारुतीच्या मंदिरासमोर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासमोर दरवर्षी या ठिकाणी सुंदर असा अखंड रिणाम सप्ताह होतो चाललेलं हे जवळजवळ 29वे वर्ष आहे 29व्या वर्षी चाललेला सुंदर असा हा अखंड रिणाम सप्ताह आणि अखंड रिणाम सप्ताहातला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आजचा 6व्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेला आहे त्याबद्दल तुम्ही सर्वजण असलेले मरळ बुद्रुकचे महिला मंडळ तरुण मित्र मंडळ पुरुष मंडळ समस्त ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं ज्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं मला सेवा करण्याची संधी मिळाली ते म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे केरू अण्णा असतील कारण सप्ताहाचं नियोजन करणं एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही ज्या वेळेला तुमची मीटिंग होते त्यावेळेला तुम्ही ठरवता का हे कीर्तनकार खऱ्या अर्थानं आपल्याला घ्यायचे म्हणजे एकल्याचा नोया खेळ आणि म्हणून मेळ मेळविला कळतंय सप्ताह करणं महिला मंडळ एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही सप्ताह म्हटलं की कीर्तनकार आले वादक आले गायक आले चोपदार आले हार्मोनियम वादक आले ऐका नाही टाळकरी सुद्धा खऱ्या अर्थानं आले विनेकरी सुद्धा आले गायक मंडळी आली साऊंड सिस्टीम आली ऐकणारे सुद्धा खऱ्या अर्थानं श्रोते आले देणग्या देणारे आले दान धर्म करणारे सुद्धा आले आणि अन्नदान श्रवण करणारे सुद्धा आले ज्या वेळेला खऱ्या अर्थानं सगळेजण एकत्र येतात त्यावेळेला सुंदर असं अखंड रिणाम सप्ताहाचं स्वरूप आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्राप्त होत असतं त्याप्रमाणे तुम्ही मरळ गावचे सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मित्र मंडळ एकत्र येऊन सुंदर गोड असा खऱ्या अर्थानं अखंड रिणाम सप्ताह करता त्याबद्दल तुम्हा मरळकरांसाठी खऱ्या अर्थानं एकदा जोरदार टाळी वाजवायची कारण खऱ्या अर्थानं आता एवढीच जागा राहिली का ज्यातून खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन होतंय ज्यातून आपल्याला कसं जगायचं कसं वागायचं कसं बोलायचं आणि जीवन जगत असताना साधू संतांचे विचार ऐकल्यानंतर आपण कोणत्या रस्त्याने चाललोय आपण ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता चांगला आहे का वाईट आहे हे ज्ञान ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या गोष्टीची काही होते हो जाणीव झाल्याशिवाय राहत नाही आणि आता एवढंच अध्यात्माचं खऱ्या अर्थानं संस्काराचं खऱ्या अर्थानं साधन उरलंय ते म्हणजे अखंड रिणाम सप्ताहामध्ये चालणारे खऱ्या अर्थानं कीर्तन असेल प्रवचन असेल भव्य दिव्य असा चालणारा सुंदर असा अखंड रिणाम सप्ताह आणि यामध्ये या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्व मंडळीचे या ठिकाणी मनापासून आभार तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भक्तवरी यांच्या गुरु कृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया लाडके लेक मी संताजी लाडके लेक मी संताजी
बहुताचे अखई चुडा हाती लांकन मोती नकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला 6 नगेचा कौल दिला. आणि म्हणून महिला मंडळ पुरुष मंडळ सगळ्या संतांची खऱ्या अर्थानं लाडाचे लेख असल्यामुळं आज कीर्तन रूपी सेवा सांगण्यासाठी या ठिकाणी या गादीवर या सेवेसाठी खऱ्या अर्थानं उभी आहे. आणि आजच्या या सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो खऱ्या अर्थानं कुणाचा आहे हो? ज्यांना नामदेव महाराजांची दासी म्हणून संबोधलं जातं आणि ज्यांचा अधिकार खऱ्या अर्थानं एवढा मोठा आहे का ज्यांना म्हणतात की म्हणे नामयाची दासी जणे. नामदेव महाराजांची दासी कोण? तर जनाबाई म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांचा उल्लेख केला जातो त्या ज्येष्ठ संत श्रेष्ठ संत खऱ्या अर्थानं कोण असतील तर त्या म्हणजे माझ्या जनाबाईंचा अभंग खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवेसाठी निवडला. आता जनाबाई म्हणजे कोण? का ज्या वेळेला जनाबाईंची कीर्ती सर्व दूर खऱ्या अर्थानं पंढरपुरामध्ये नाही सगळ्या जगभरामध्ये पसरली. ज्या वेळेला माझ्या जनाबाईची कीर्ती सगळ्या जगभरामध्ये पसरल्यानंतर कबीर दादांना वाटलं का ज्या जनाबाईची कीर्ती खऱ्या अर्थानं चौकडं पसरलेली आहे, ज्या जनाबाईला देव दळण दळू लागतो, ज्या जनाबाईला देव अंगण झाडू लागतो, ज्या जनाबाईला देव गोवऱ्या सुद्धा कापू लागतात आणि ज्या जनाबाईला देव सगळे काम करू लागतात त्या जनाबाईचं खऱ्या अर्थानं मला एकदा काय घ्यायचंय? दर्शन घ्यायचंय. त्या जनाबाईला मला एकदा भेटायचंय. म्हणून स्वतः कबीर दादा खऱ्या अर्थानं जनाबाईला भेटण्यासाठी कुठे आले हो? नामदेव महाराजांच्या गावी आले पंढरपुरामध्ये. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आल्यानंतर नामदेव महाराजांना म्हटले मला जनाबाई दाखवा. मी एवढ्या लांबून जनाबाईचं दर्शन घ्यायला आलोय. त्या जनाबाईला मला पाहिजे का ज्या जनाबाईला साक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा काम करू लागतो ना त्या जनाबाईला मला एकदा भेटायचंय. नामदेव महाराज म्हटले थांबा जरा. आमच्या जनाबाई गोवऱ्या थापायला गेल्या. म्हटले जनाबाई आणि गोवऱ्या थापायला? म्हणे हो शेणाच्या गोवऱ्या थापायला गेल्यात, येतील आता. पण कबीर दादांना कुठं दम निघतोय? कबीर दादा म्हणतात नाही नाही जिकडे जनाबाई गेल्या गोवऱ्या थापायला तिकडे मला घेऊन चला, मी सुद्धा येतो. स्वतः कबीर दादा नामदेव महाराजांना घेऊन जनाबाई जवळ आले आणि ज्या वेळेला जनाबाईकडे आले त्या वेळेला जनाबाई गोवऱ्यांवरून मैत्रिणींसोबत भांडत होत्या. महिला मंडळ काय करत होत्या? आपल्या मैत्रिणींसोबत भांडत होत्या का माझ्या गोवऱ्या कुणीतरी चोरल्या म्हणून त्या मैत्रिणींबरोबर भांडत होत्या. आणि जनाबाई भांडत असताना तिथं कबीर दादा पोहोचले. नामदेवरायांना म्हटले का हो नामदेवराया यातल्या जनाबाई कोण? म्हणे ती भांडते ना त्या जनाबाई आहेत. म्हणे का हो जनाबाई अहो तुमची कीर्ती ऐकून तुम्हाला भेटण्यासाठी मी एवढ्या लांबून आलो आणि किरकोळ गोवऱ्यांसाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणींबरोबर भांडताय हे तुम्हाला शोभतं का? त्यावेळेला जनाबाई म्हणते का नको भांडू? का मी भांडायचं नाही? माझ्या गोवऱ्या त्यांनी चोरल्या बघ मी का भांडायचं नाही? कबीर दादा म्हटले कशावरून त्या गोवऱ्या तुमच्या आहेत? तुमच्या मैत्रिणींच्या नसतील का? तुमच्या गोवऱ्यांवर काय नाव लिहिलं का? कशावरून त्या गोवऱ्या तुमच्या? त्यावेळेला जनाबाईने सांगितलं कबीर दादा माझ्या गोवऱ्या ओळखायच्या असतील ना तर तुम्ही एकच करा. प्रत्येक गोवरी घ्यायची कानाला लावायची आणि कानाला लावल्यावर हळूच गोवरी हलवून पाहिजे. कानाला लावली गोवरी हलवली का ज्या गोवरी मधून विठ्ठल 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 असा आवाज येईल समजायचं ती गोवरी कुणाची आहे? कुणाची आहे? जनाबाईची आहे. असं म्हटल्यावर कबीर दादांना नवल वाटलं. कबीर दादा म्हणतात जनाबाई बोलतात तर काहीतरी तथ्य असेल, चला बघूया. कबीर दादा स्वतः खाली बसले. प्रत्येक गोवरी घ्यायची कानाला लावायचे आणि कानाला गोवरी लावली गोवरी हलवली का त्या गोवरीतून काय आवाज यायचा हो? विठ्ठल 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 असा आवाज यायचा. आणि खरंच त्या मैत्रिणींनी भरपूर गोवऱ्या कोणाच्या चोरल्या होत्या? जनाबाईच्या चोरल्या होत्या. हे कबीर दादांच्या लक्षामध्ये आलं का जिचा हात निर्जीव वस्तूला सुद्धा लागल्यानंतर शेणाच्या गोवऱ्या त्या सुद्धा काय बोलू लागल्या? विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. जनाबाईचा स्पर्श जर शेणाला झाला निर्जीव गोवऱ्यांना झाला ना महिला मंडळ तर त्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल तिच्या स्पर्शाने बोलत होत्या. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे त्या म्हणजे माझ्या संत जनाबाई. आणि त्या संत जनाबाईंचा सुंदर असा अभंग या ठिकाणी आजच्या या सेवेसाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला या अभंगाद्वारे जनाबाई म्हणतात भजन करी महादेव राम पूजे सदाशिव. आणि या अभंगाद्वारे जनाबाई माझ्या महादेवाचं माझ्या भोळ्या शंकराचं खऱ्या अर्थानं काय करतात? वर्णन करतात. जनाबाई म्हणते मी भजन करते यात नवल नाही, मी भगवंताचं भजन केलं यात नवल नाही, मी
भगवंतांना संबोधलं जातं ना ते माझे भगवान महादेव सुद्धा काय करतात भजन करी महादेव कुणाचं भजन करतात महादेव भजन करतात कुणाचं राम पूजे सदा शिव महादेव भजन करतात रामाचं आणि राम पूजन करतात महादेवाचं भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव म्हणजे महादेवजी ज्या रामाचं भजन करतात तेच राम माझ्या भगवान शंकराच्या पिंडीचे खऱ्या अर्थानं काय करतात हो पूजा करतात मग दोघांमध्ये भेदभाव कुठे उरला हे भजन करतात रामाचं आणि ते पूजन करतात महादेवाचं याला कारण आहे दोन्ही देव एकटाई तया ऐक्या दुजे नाही कारण दोन्ही देव हे खऱ्या अर्थाने एकच आहे देवांमध्ये भेदभाव करायचं महिला मंडळ का म्हणाई शिवरामा नाही भेद ऐसे देवतिनी सिद्ध शिव आणि राम खऱ्या अर्थाने याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही माझ्या जनाबाई म्हणतात जनी म्हणे आत्मा एक आणि सर्वा घटी तो व्यापक आत्मा एकच आहे मूळ रूप जरी महादेवाचं असलं मूळ रूप जरी पांडुरंगाचं असलं तरी बाकी अवतार कशा आहे तो भगवंतानं भक्तासाठी वेगवेगळे काय घेतले हो आनंद अवतार घेतले भक्ताकार आनंद अवतार घेतले अवतार घेतले म्हणजे आत्मा एकच आहे पण बाकी अवतार कसे येतो भगवंताचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळे आहेत या गोष्टी कुठेतरी माणसांना जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे आता आजचा पवित्र वार कुठला आहे सोमवार आता सोमवार श्रावण महिन्यातला आता हा आलेला दुसरा सोमवार आहे की नाही आणि या श्रावण महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण कोणाचं भजन करतो महादेवाचं भजन करता शनिवार करता महिला मंडळ करता का नाही शनिवार करता सोमवार खऱ्या अर्थानं आमचं महिला मंडळ करतं महादेवाची भक्ती करतात पांढरं वस्त्र घालतात आणि महादेवाची खऱ्या अर्थानं सोमवारी काय करतात महिला मंडळ आपल्याकडे पूजा करतात आता आपण महादेवाचं भजन करतो यात नवल नाही या महिन्यामध्ये माझे महादेव सुद्धा कशाला बसतात हो काय करतात या श्रावण महिन्यात माझे महादेवजी सुद्धा काय करतात या श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो या श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो झुळ झुळ वाहतो महादेव तपाला बसतो 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 श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो या श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो झुळ झुळ वाहतो महादेव तपाला बसतो झुळ झुळ वाहतो महादेव तपाला बसतो या श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो
यात नवल नाही. या महिन्यामध्ये माझे महादेवजी सुद्धा कुठं बसतात? तपाला बसतात. या श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतो या, झुळ झुळ वाहतो या, महादेव तपाला बसतो या. या श्रावण महिन्यामध्ये महिला मंडळ माझे महादेवजी सुद्धा काय करतात? भजन करतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात. मग या श्रावण महिन्यामध्ये आपण सुद्धा खऱ्या अर्थानं जन्माला येऊन भजन कुणाचं केलं पाहिजे? कुणाचं केलं पाहिजे? महादेवाचं केलं पाहिजे की नाही? पण काहींना किती सांगितलं भजन करा, भजन करा. आमच्या महिलांना किती सांगितलं भजन करा, भजन करा, भजन करा, तरी ऐकत नाही. आता निम्मे अर्धे बघा 9 ते 11 डुकलंच खाणार. ऐका नाही, किती ब्रह्मज्ञान सांगा. काही जण डुकलंच खाल्ल्याशिवाय राहणार नाही, कारण ते पचतच नाही. आहे का नाही? महादेवजी सुद्धा तपाला बसतात. पण महिला मंडळ आपल्याला कीर्तन गोड लागत नाही, भजन गोड लागत नाही, चिंतन गोड लागत नाही, नामस्मरण गोड लागत नाही. याला कारण आहे का बरं? आपल्या डोळ्यावर झोप चढलेली आहे, आपल्या डोळ्यावर धुंदी चढलेली आहे. आपल्याला भगवंताचं भजन डोळ्याला बघायलाही गोड वाटत नाही, कानाला ऐकायला सुद्धा खऱ्या अर्थानं गोड वाटत नाही महिला मंडळ. कारण तुम्हाला आम्हाला कशाचं वेड लागलं? बोला, कशाचं वेड लागलं? कशाचं वेड लागलं तुम्हाला? भगवंताच्या भजनाचं वेड नाही राहिलं, चिंतनाचं वेड नाही राहिलं, भजनाचं वेड नाही लागलं राहिलं. आमच्या महिला मंडळाला कशाचं वेड लागलं? हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. लागली संसाराच्या ध्यानी, लागली संसाराच्या ध्यानी, नाही घातलं तुळशीला पाणी, नाही घातलं तुळशीला पाणी. लागली संसाराच्या ध्यानी, लागली संसाराच्या ध्यानी, नाही घातलं तुळशीला पाणी, नाही घातलं तुळशीला पाणी. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. लागली संसाराची पाटक, धरली संसाराची पाटक, धरली संसाराची पाटक, धरली संसाराची पाटक. नाही केलं कधी हरी पाटक, नाही केलं कधी हरी पाटक, नाही केलं कधी हरी पाटक, नाही केलं कधी हरी पाटक. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. काय महिला मंडळ? वा वा, टाळ्याच वाजले बाबा. खरंय का? काय वेड नाही का संसारात? प्रपंचाचं वेड लागले ना, भगवंताच्या भजनाचं वेड राहिलं नाही. आपल्याला वेड लागलं कशाचं? हिला बाई संसाराचं वेड ग, हरिनाम वाटना गोड. ऐका नाही, हरिनाम गोड वाटत नाही, कारण ध्यानात कशाच्या लागली? लागली संसाराच्या ध्यानी, नाही घातलं तुळशीला पाणी. सकाळी उठून कधी तांब्याभर तुळशीला पाणी घालायला सुद्धा गुतत नाही. आमचं महिला मंडळ सकाळी उठलं का भला मोठा बोकणा भरणार, इकडून एक आणि इकडून एक, आणि मग शेणकूर करायला निघणार. शेणकूर केला, गायाचा शेणकूर केला की आल्यावर तोंड धुवायचं, तोंड धुतला की मस्त 1 कप चहा मारायचा. 1 कप चहा मारला का परत इकडून एक आणि इकडून एक धारा काढायला बसायचं. धारा काढायला बसल्या परत घरात येणार, परत तोंड धुणार, परत 1 कप चहा मारणार. बरं का? परत चहा मारून झाला का परत मिसरी फुकणार का परत स्वयंपाकाला लागल्या. स्वयंपाक करता करता 10-11 वाजले, स्वयंपाक करता करता 10-11 वाजले, आणि 11 वाजता मग कुठे जाती? काय करते 11 वाजता? ती म्हणते आता मोरदे बाई आंघोळ, आता जेवणच करून घेते. आता जेवायला बसते स्वयंपाक झाल्या 11ला, आणि स्वयंपाक झाले का 11ला जेवते, आणि 11ला जेवण झालं का उठते मग आंघोळ करते, आणि आंघोळ करते 12 वाजता तुळशीला अरे वा पाणी घालायला पडते. कसं महिला मंडळ देवानं तुमचं कल्याण करावं? अहो कसं कल्याण करावं? करील का देव आपलं कल्याण? रोज सकाळी लवकर उठलं पाहिजे, लवकर उठून पहिल्यांदा आंघोळ केली पाहिजे. सगळी कामं बाजूला सारून माणसानं खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे? स्नान केलं पाहिजे. किती मिनिटं लागतात आंघोळीला? 10 ते 15 मिनिटं लागतात. 10-15 मिनिटं जर लवकर उठलं तर महिला मंडळ आंघोळही होते आणि तुळशीची पूजा सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी होते. महिला मंडळ आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती खऱ्या अर्थानं आपण कशी केली पाहिजे? चांगली. आणि आपण फक्त पाठ धरली. कशाची? धरली संसाराची पाटक, धरली संसाराची पाटक, नाही केला कधी हरी पाटक, नाही
राहिली नाही आहे का नाही हरिपाठ करायला कोणाला वेळ सुद्धा राहिले नाही कारण आपण धरली संसाराची पाठ महिला मंडळ पण हा संसार करत असताना हा प्रपंच करत असताना या संसाराला खऱ्या अर्थानं जोड द्यावी लागेल कशाची हो नामस्मरणाची जोड द्यावी लागेल कारण तो महादेव सुद्धा भजन करतात कुणाचं हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय भजन करतात कोणाचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम माझे महादेवजी सुद्धा भजन करतात कोणाचं रामाचं मग आपल्याला भजनाची का लाज वाटायला पाहिजे महिला मंडळ आपण सुद्धा जन्माला येऊन हा प्रपंच करता करता हा संसार करता करता खऱ्या अर्थानं त्या भगवंताचं काय घेतलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे असोने संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी कामामध्ये काम काही मना राम राम आहा जाईल भव श्रम सुख होईल दोघाचे सुख होईल दुःखाचे महिला
महिला मंडळ कामामध्ये राम म्हटलं पाहिजे. तुम्ही आम्ही म्हणतो यात नवललाही महादेव भजन करतात आणि या भजनापायी महादेवानं घरादाराचा सुद्धा काय केलं हो, काय केला, त्याग केला. आणि माझे महादेवजी कुठे राहिले, गजचर्मधारी स्मशानी राहिला आणि संगे भूतमेळा विराजित. आहे की नाही, गजचर्मधारी स्मशानी राहिला. स्मशानामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या महादेवजींनी काय केलं हो, आपलं वास्तव्य केलं. आहे की नाही, पण आपलं भजन, आपलं नामस्मरण, आपलं चिंतन खऱ्या अर्थानं त्यांनी सोडलं नाही. आणि आपल्याला आणि या भजनापायी महादेवानं घरादाराचा त्याग केला आणि याच भजनापायी माझ्या महादेवाने अनेक अवतार घेतले. भक्ताच्या रक्षणासाठी माझे महादेवजी कोण कोण झाले तुम्हाला माहिती आहे का हो? याच महादेवानं आतापर्यंत अनेक अवतार घेतले. याच महादेवानं पहिला खऱ्या अर्थानं अवतार घेतला. कुणाचा घेतला, येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट. याच माझ्या महादेवानं मल्हारी मार्तंडाचा भक्ताच्या आग्रहास्तव खऱ्या अर्थानं कोणाचा अवतार घेतला हो, कोणी घेतला, खंडोबाचा अवतार. पण खंडोबाचा अवतार म्हणजे कोणाचा अवतार आहे हो, मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव 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 मल्हारी 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 देव मल्हारी 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 देवताई खंडेराया देवताई खंडेराया ताता भैरवा कृपा करे, ताता भैरवा कृपा करे. पवन गाला भक्तासाठी जजूर गडावरी जजूर गडावरी. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी मल्हारी मल्हारी. ऐका, या भगवंतानं भक्ताच्या रक्षणासाठी खऱ्या अर्थानं अनेक अवतार घेतले आणि हा सुद्धा अवतार माझ्या खंडोबरायानं घेतला. कुणासाठी, हे गंगेसारखं रूपवान आहे, गंगेसारखं रूपवान आहे, गंगेसारखं रूपवान आहे. लेक धनगराची मानवी, लेक धनगराची आवाज आला भक्तासाठी जजूर गडावरी जजूर गडावरी. मल्हारी 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 सदानंदाचा येळकोट 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 बोलती. सदानंदाचा येळकोट येळकोट बोलती. सदानंदाचा येळकोट येळकोट बोलती. मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 देव मल्हारी 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 हेच माझे महादेव भक्तासाठी कोण झाले, कोण झाले हो, खंडोबा राया झाले. माझ्या महादेवानं महिला मंडळ अनेक अवतार घेतले. त्यापैकी एक अवतार म्हणजे खंडोबा रायाचा. खंडोबा राय म्हणजे वेगळे कोणी नाही, खंडोबा राया म्हणजे माझे महादेवच आहेत. पण ते खंडोबा रायाच्या रूपानं खऱ्या अर्थानं आले. कारण अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भगवंताचं भजन केलं भक्तानं का त्या भक्तासाठी माझ्या महादेवानं काय घेतले हो, वेगवेगळे अवतार घेतले. आता हा एक खंडोबाचा अवतार घेतला. अजून माझ्या महादेवानं अवतार घेतला. कुणाचा हो, कुणाचा घेतला माहितीये का, कुणाचा घेतला, बाळू मामा वैद हो वैद हो वैद हो.
माझ्याच महादेवानं त्याचं भजन केल्यानंतर आपल्या भक्तासाठी काय घेतले अनेक अवतार घेतले। आता मला सांगा हे हनुमानजी म्हणजे नेमके कोण आहे तो? तुमच्या गावामध्ये मस्त हनुमानजीचं मंदिर आहे, एवढी मोठी हनुमानजीची तुम्हाला मूर्ती दिसते, हनुमानजी म्हणजे सुद्धा कोण आहे तो? कोण आहेत? तो का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, कोण आहे? हनुमानजी सुद्धा तोच अवतार आहेत, वेगळं काहीच नाही। माझे हनुमानजी सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी महादेवाचाच अवतार आहेत, आहे का नाही? आतापर्यंत माझ्या देवानं भक्तासाठी अनेक अवतार खऱ्या अर्थानं या ठिकाणी घेतले, त्यापैकी एक म्हणजे खऱ्या अर्थानं हा हनुमानजींचा खऱ्या अर्थानं काय आहे हो? अवतार आहे। आणि माझ्या महादेवाचे आतापर्यंत अनेक वेगवेगळे खऱ्या अर्थानं काय झालेले आहेत तो? अवतार झालेले आहेत। कारण ज्यांनी ज्यांनी महादेवाचं भजन केलं त्या भक्ताच्या रक्षणासाठी ऐका महिला मंडळ माझे महादेवजी काय घेतात तो? अवतार घेतात। जर भक्ताच्या रक्षणासाठी जर महादेवजी अवतार घेत असतील तर आपण सुद्धा महादेवाचं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे। कारण तुम्ही आम्ही भजन करतो यात नवल नाही तर महादेव सुद्धा काय करतात? भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव सुद्धा रामाचं भजन करतात आणि राम सुद्धा भगवान शंकराची पूजा करतात। कसं? एकच मिनिटामध्ये मी तुम्हाला पुरावा देऊन सांगते की त्रेता युगामध्ये ज्या वेळेला माझ्या भगवंतानं प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला आहे का नाही, आणि ज्या वेळेला थाटामाटामध्ये लग्न झालं सीतामाईला ज्या वेळेला रावणानं पळून नेलं आहे का नाही, सीतेचा शोध घेण्यासाठी ज्या वेळेला स्वतः प्रभू रामचंद्र दक्षिण समुद्री कन्याकुमारी येथे आले आणि समोर अफाट 100 योजने लांब दूरवर असलेला समुद्र पाहिला आणि समुद्रासमोर उभे राहिले। काय समुद्र, मी तुला शरण आलोय, माझ्या सीतेला रावणाला लंकेमध्ये पळून नेलंय, मला जाण्यासाठी तू काय करून दे, वाट करून दे। हे भरतश्रेष्ठा, मी तुला शरण आलोय, त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत। हात जोडला पण समुद्र काही वाट देईना, समुद्र वाट देत नाही म्हटल्यावर प्रभू रामचंद्रांनी काय केलं, आपल्या भात्यामधून बाण काढला आणि बाण काढल्यानंतर समुद्राला बाण मारायला लागले। आता बाण तर निघालाय आणि बाणाच्या ज्वाळा ज्या वेळेला निघाल्या त्यावेळेला समुद्रातील जे पशु पक्षी प्राणी होते ते सगळे काय करू लागले, होरपळू लागले। ज्या वेळेला होरपळू लागले त्यावेळेला समुद्र शरण आला, हे प्रभू रामचंद्र तू बाण मारू नकोस, तू बाण मारलास तर माझ्या
पोटातले अनेक जे प्राणी आहेत, मासे वगैरे मगर आहेत, ते सगळे खऱ्या अर्थाने मरण पावतील. पण प्रभू रामचंद्रांनी बाण तर सोडला होता. आता बाण लावलाय आणि प्रभू रामचंद्रांनी काय सांगितलं का माझा बाण एकदा भात्याला लागला ना त्याचे लक्ष भेदल्याशिवाय तो परत भात्यामध्ये प्रवेश करत नाही. आता करायचं काय? आणि रघुकुलाची रीत अशी होती, प्राण गेला तरी चालेल पण आपण आपलं वचन मोडता कामा. रघुकुला रीत सदा चलाए, प्राण जाय पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. प्रभू रामचंद्रजी म्हणतात रघुकुलाची रीत अशी आहे, प्राण गेला तरी चालेल वचन मोडता कामा नये. आणि मी तर बाण लावलाय आणि समुद्र तर मला शरण आलाय. आता बाण लावल्यानंतर बाण त्याचे लक्ष भेदल्याशिवाय भात्यामध्ये प्रवेश करणार नाही. आता करायचं काय? त्यावेळेला स्वतः भगवान महादेव प्रकट झाले आणि प्रभू रामचंद्राचा जो बाण आहे तो समुद्रामध्ये न मारता कुठं मारला? कोरड्या जमिनीवर मारला. आणि कोरड्या जमिनीवर बाण मारला महादेवाने. प्रभू रामचंद्राच्या हातातला बाण महादेवाने कोरड्या जमिनीवर मारला आणि जमिनीतून तो भोगावतीचे पाणी घेऊन वर आला. पण या संकटामधून प्रभू रामचंद्रजी म्हणतात मला कोणी सोडवलं? महादेवजींनी सोडवलं. म्हणून महादेवजी गुप्त झाले आणि महादेवजी गुप्त झाले म्हणून परत एकदा त्यांनी वाळूचं काय तयार केलं? प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग तयार केलं. वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि त्या शिवलिंगासमोर परत डोळे झाकून खऱ्या अर्थानं कोणाची भक्ती केली हो? माझ्या प्रभू रामचंद्राने कोणाची केली? महादेवजींची. लिंगासमोर बसले आणि खऱ्या अर्थानं भजन करायला लागले. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय 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 हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वराय विश्वेश्वराय हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय. नमः शिवाय हर हर बोले कोणी भजन केलं? स्वतः प्रभू रामचंद्रानं ते वाळूचं शिवलिंग तयार करून महादेवाचं काय सुरू केलं? माझ्या प्रभू रामचंद्रांनी महादेवाचं भजन सुरू केलं आणि महादेवाचं भजन सुरू केल्याबरोबर महादेवजी प्रसन्न झाले आणि महादेवानी प्रभू रामचंद्राच्या डोक्यावर हात ठेवला की तू लवकरच लंका नगरीवर विजय मिळवून सीतामाईला घेऊन परत येशील. हा आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यावर कोणी ठेवला हो? महादेवजींनी. म्हणजे जे रामांना खऱ्या अर्थानं जे राम खऱ्या अर्थानं भजन कोणाचं करतात? महादेवाचं. आणि महादेव भजन करतात रामाचं आणि राम पूजा करतात महादेवाची. कारण देवांमध्ये भेदभाव करायचा नाही, कारण देव हे एकच आहेत. भजन करी महादेव आणि राम पूजे सदाशिव. म्हणजे ते प्रभू रामचंद्र सीता
माईला परत घेऊन आले. कुणाच्या आशीर्वादामुळं? फक्त भगवान शिवजींच्या आशीर्वादामुळं. म्हणजे लक्षात ठेवा, महादेव रामाचं भजन करतात, पण तेच राम महादेवाच्या शिवलिंगाची काय करतात? पूजा करतात. भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. कारण महादेवाला सगळ्या विश्वाची काळजी आहे, ऐका नाही. म्हणून तर माझ्या महादेवानं सगळ्या विश्वाची काळजी घेण्यासाठी, हिंदवी स्वराज्याची स्थापनासाठी स्वतः माझ्या महादेवजींनी परत एकदा कुणाचा अवतार घेतला? कुणाच्या रूपाने आले? शिवाजी महाराजांच्या रूपाने आले. आता शिवाजी महाराज म्हणजे कोण हो? शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार, धरणी मातेचा केला उद्धार. कोण? आरतीची सुरुवातच आहे शिवशंकराचा तू अवतार. शिवाजी महाराज म्हणजे कोण आहे? शिवशंकराचेच असलेले अवतार आहेत. आणि त्यांनीच परत एकदा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी कधी बाळू मामा झाले, कधी शिवाजी महाराज झाले, ऐका नाही, कधी खंडोबाराया झाले, कधी भैरवनाथाचा अवतार घेतला. वेगवेगळे अवतार खऱ्या अर्थानं माझ्या भगवान शिवजींनी घेतले. आणि हा शिवाजी महाराजांचा अवतार सुद्धा खऱ्या अर्थानं कोणाचा आहे हो? माझ्या महादेवाचा आहे. कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, तरुणांमध्ये एकी निर्माण करण्यासाठी, समाजामधले बलात्कार, अन्याय, अत्याचार खऱ्या अर्थानं नष्ट करण्यासाठी आणि परत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब हे भाई भाई, आपण सर्वजण एकच आहोत, ही जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या जातीचे मावळे खऱ्या अर्थानं त्यांनी तयार केले. आणि हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थानं माझ्या शिवाजी महाराजांनी काय केली हो? स्थापना केली. ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी राजे. म्हणून आजही शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं ना, छत्रपती शिवाजी महाराज की नुसतं म्हटलं ना, तर आपण जय म्हटल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहत नाही. बाबा, ही ताकद आहे शिवाजी महाराजांच्या नावामध्ये. आणि माझ्या शिवाजी राजांच्या मावळ्यांनी तर हर हर महादेव अशी गर्जना केल्याशिवाय कधीच युद्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली नाही. त्यांचं वाक्य होतं हर हर महादेव. आणि हर हर महादेव म्हटलं का सैन्य शत्रूवर खऱ्या अर्थानं काय करत होतं? तुटून पडत होतं. काय करत होतं? सैन्य शत्रूवर तुटून पडत होतं. ही ताकद माझ्या महादेवाच्या काय आहे हो? खऱ्या अर्थानं नावामध्ये आहे. म्हणजे महादेवाचा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. म्हणून आज माझ्या राजाचं गुणगान मोठ्या गजरामध्ये केलं जातं. म्हणून तर म्हणतात, नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा, सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा. कारण सिंहासनावर कोण होते? महादेवजीच होते ना. महादेवजीच्या रूपाने छत्रपती शिवाजी राजे होते. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं महिला मंडळ कुणावर सुद्धा या ठिकाणी अन्याय होत नव्हता. म्हणून म्हणतात, गाजल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, गाजल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, शिवाजी राजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, शिवाजी राजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. आजही माझ्या राजाचं नाव मोठ्या अभिमानानं घेतलं जातं. कारण शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? एका वाक्यामध्ये सांगते, 65 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव येसाई, 2000 शस्त्र झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात निवडे कोणा कुणाला त्याचं नाव धनाजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला नाश करतो त्याचं नाव संताजी, दाण्या वागाला उभा भरतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. म्हणून आजही माझ्या राजाला काय करतात हो? मानाचा मुजरा करतात का नाही? आधी ना माना शोभाला करीते, टाळी 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 टाळी. राजांचे मावळे आपण, लाज वाटता कामा नाही. आणि शिवाजी महाराज म्हणजे शिवशंभूचा अवतार आहे. त्यांचं गुणगान आपण करतोय, वेगळं कोणाचं करत नाही. हातवर टाळी टाळी. आधी ना माना शिवबाला करीते, आधी ना माना शिवबाला करीते, आधी ना माना
केलं माझ्या राजानं. माझा मावळा सुद्धा ओरडत होता. हे बघा एवढं एवढं लेकरू आहे का नाही, पोवाडा म्हटल्याबरोबर नाचायला लागलो. ही ताकद आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं का आपण मोठ्या अभिमानानं जय म्हटल्याशिवाय राहत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साधी सुधी व्यक्ती नाही, तर ते म्हणजे महादेवजींचा काय आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अवतार आहेत. आणि म्हणून तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि देवीने त्यांना आशीर्वाद दिला. भवानी नावाची तलवार सुद्धा खऱ्या अर्थानं त्यांना मिळाली. ऐका ना, ही ताकद आहे त्यांच्या नावामध्ये. म्हणजे माझ्या शिवाजी महाराजांनी सुद्धा कोणाचं भजन केलं, महादेवाचं केलं की नाही. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती त्यांनी. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर ऐके नाही त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं महादेवजींचीच खऱ्या अर्थाने या ठिकाणी भक्ती केली. म्हणजे ते भजन करतात पण भक्ती सुद्धा रामाची करतात. म्हणून आपण सुद्धा भजन कोणाचं करावं, भजन करी महादेव आणि राम पूजी सदा शिव. काय महिला मंडळ, म्हणून आपण सुद्धा भजन करायचं घर बसल्या. भाकरी करताना, धुणं धुताना, भांडी घासताना, स्वयंपाक करताना, शिव्या देताना. म्हणजे शिव्या द्यायची गरज पडायची नाही म्हटलं बघा. खरंय, शिव्या द्यायची गरज पडायची नाही. शिवाय द्यायचीच गरज नाही. स्वयंपाकाला बसला तर काय म्हणायचा, हरिपाठ म्हणा किंवा एखादा अभंग म्हणा, एखादी गवळण म्हणा, म्हणणार ना. स्वयंपाकाला बसला की वाईट बोलायचं नाही. स्वयंपाकाला बसला की तुमच्या पतीला, तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना चांगलं अन्न खाऊ घालणं महिला मंडळी कुणाचं काम आहे, आपलं काम आहे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि ती जगात येऊ तरी महिला मंडळ हे काम आपलंय. आपल्या पतीला, आपल्या मुलांना, मुलींना चांगलं अन्न खाऊ घालणं. वाईट अन्न जर तुम्ही वाईट मनानं स्वयंपाक केला ना तर त्यांच्या मनामध्ये विचार सुद्धा वाईट येणार. पतीच्या येणार, मुलांच्या येणार, मुलींच्या येणार. पण तुम्ही जर भगवंताचं भजन घेऊन नामस्मरण करून जर स्वयंपाक केले ना तर त्यांचं मन सुद्धा पवित्र राहील. त्यांच्या मनातले विचार सुद्धा महिला मंडळ पवित्र राहतील. पण त्यासाठी तुम्हाला स्वयंपाक करताना काय करायचंय, भजन म्हणायचं आहे का नाही. भजन म्हणा, ओव्या म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते म्हणा. पण ज्यामध्ये भगवंताचं भजन असेल, चिंतन असेल, नामस्मरण असेल, नामस्मरणाचं शुद्ध सात्विक अन्न आपल्या पतीला, आपल्या मुलांना आणि आपल्या मुलींना काय घालायचं, खाऊ घालायचं. म्हणता का माझ्या पाठीमाग, हो मरळच्या महिला झोपल्या का काय, नाही ना, बरोबर झालं. जागे आहे का, वा वा वा, जागे आहे, खुश दिसतात, फ्रेश दिसतात, मस्त असतात. आता स्वयंपाक करता करता काय म्हणायचं, मी काय अवघड सांगायच्या भानगडीत पडणार नाही. कारण मी अवघड म्हटले तर ते तुम्हाला काही जमणार नाही. त्यामुळे अवघड म्हणून काही फायदा नाही. म्हणता का माझ्या माग, फक्त महिलांचा आवाज आला पाहिजे जोरात. आणि जी माझ्या पाठीमागे म्हणणार नाही, जिचं मला तोंड हलताना दिसणार नाही, त्यांना एकटीला उभी करीन माझ्या पाठीमागे म्हणायला लावीन बरं का. सगळ्यांचे तोंड मला दिसतात तेव्हा कोणी चोरायचं नाही, लपायचं नाही कुठं. मस्त फ्रेश मध्ये म्हणायचं. तुम्ही फक्त माझ्या बरोबर वाजवायचं, त्यांच्या बरोबर नाही. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि गावात जे झोपले ते उठून इथं आले पाहिजे बरं का तुमच्या आवाजानं. असं म्हणा, सुंदर माझी जाते ग फिरते बहुतेक. वा वा, क्या बात. सुंदर माझी जाते ग फिरते बहुतेक. वा महिला मंडळ. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला. वा वा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. वा 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 वा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. वा महिला मंडळ मागच्या. वा 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 वा, प्रपंच दळण दळीले पितम्या भरिले. प्रपंच दळण दळीले पितम्या भरिले. वा 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 वा, सासू पुढे ठेविले तू ये रे बा. सासू पुढे ठेविले तू ये रे बा.
वाजवा की जणी जाते गाईला तीर्थ मागे राहिला जणी जाते गाईला तीर्थ मागे राहिला वा 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 हे थोडासा लाभ होईल तू ये रे बा थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला वा 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 तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला हे ये रे बा घ्यायची मग गवळण सुद्धा घ्यायची त्याशिवाय जाणार नाही मी काळजी नको करू त्याशिवाय मी जात नसते मरण मधून तर कधीच जात नसते गवळण झाल्याशिवाय ऐका नाही तू ये रे वा विठ्ठला काय महिला मंडळ सोपं आहे का अवघड आहे सोपं आहे ना असं म्हणायचं बरं का भगवंताचं भजन तू काय म्हणे सोपे आहे सर्व उणी शहाणा तो धणी घेतो येथे जो शहाणा आहे तोच घेतो का भजन करी महादेव ते करतात तुम्हाला करायला काय अडचण आहे आपण सुद्धा भगवंताचं खऱ्या अर्थानं महिला मंडळ काय केलं पाहिजे भजन एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा विठ्ठल रखुमाई
वाजतील टाळ आणि टाळ झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी वाजवायच्या टाळ्या हा लक्ष ठेवा पखवाद जोरात टाळी वाजवली आहे का नाही असं कौतुक करता आलं पाहिजे आपल्या लेकींचं आपल्याला किती गोड मुली आहेत का नाही किती सुंदर पावले खेळतात किती गोड गातात आपले गायक एवढे गोड गातात मुली सुंदर पावले खेळतात इकडं मृदुंग वादक एवढे जोर लावून वाजवतात आहे का नाही ते म्हटले असतील बाबा कसं कीर्तन आज भेटले काय माहिती मला आज माझा जीवच निघालाय फार आहे का नाही म्हणजे बघा सगळे एकदम मग आपण सुद्धा कसं मनोभावे भगवंताचं भजन केलं पाहिजे दोन्ही देवा एके ठाई तया ऐक्या दुजे नाही महादेव आणि पांडुरंग खऱ्या अर्थाने एकच आहेत बरं का वेगवेगळे नाहीत एवढंच सांगते संपवणार आहे कारण देव हे वेगवेगळे नाही देव एकच आहेत ऐका शेवटचा प्रसंग ऐका बिदरच्या सरदारानं एकदा पांडुरंगाला नवस केला बिदरच्या सरदारानं पांडुरंगाला नवस केला पांडुरंगा जर तू माझ्या नवसाला पावला तर मी तुला सोन्याचा करगोटा बांधील ऐका बरं का कथा आज सोमवार आहे मी तुला सोन्याचा करगोटा बांधील बिदरच्या सरदाराचा नवस पांडुरंगानं पूर्ण केला आणि पूर्ण झाल्यानंतर ठरलं का पांडुरंगानं माझा नवस पूर्ण केला मग नवस काय केला होता पांडुरंगाला सोन्याचा करगोटा बांधायचा आता यानं पाहिलं पंढरपुरामध्ये सोन्याचा करगोटा बनवणारा अप्रतिम कारागीर कुठे तपास आणती कळालं नरहरी सोनार नावाचे सोनार आहे पंढरपुरामध्ये ते अप्रतिम करगोटा बनवतात म्हणून त्यांच्यात पेढीवर गेले दुकानावर गेले ओ सोनार दादा पांडुरंगाला करगोटा बनवायचा आहे सोन्याचा पांडुरंग माझ्या नवसाला पावले मी पांडुरंगाला नवस केला होता तुम्ही माझ्या नवसाला पावले तर सोन्याचा करगोटा बांधेन पांडुरंग माझ्या नवसाला पावले सोन्याचा करगोटा तयार करायचा आहे नरहरी सोनार म्हटले कुणासाठी करायचा आहे म्हणजे पांडुरंगासाठी अहो तुम्ही ज्या पांडुरंगासाठी करगोटा बनवताय त्या पांडुरंगाचा इथं पंढरपुरात जन्माला येऊन मी तोंड पाहिलं नाही हा आणि त्याच्यासाठी मी कुठं करगोटा बनवणार कारण महिला मंडळ नरहरी सोनार कुणाचे भक्त होते कट्टर महादेवाचे भक्त होते कुणाचे होते महादेवाचे भक्त होते ते म्हटले पंढरपुरात जन्माला येऊन ज्या पांडुरंगाचं अजून मी तोंड पाहिलं नाही त्याच्यासाठी मी करगोटा बनवणार कसं शक्य कारण माझं आराध्य दैवत माझे भगवान भोळे शंकर आहेत ते महादेवाचे कट्टर भक्त होते पांडुरंगाचे नव्हते असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी तो बिदरचा सरदार म्हटला तुम्ही काळजी करू नका तुम्ही नसू दे आमच्या पांडुरंगाचे भक्त मी तुम्हाला माप आणून देईल आणि माप आणून दिलं तर करगोटा बनवणार म्हणे बनवणार बिदरच्या सरदाराने पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं आणि करगोटा बनवायला टाकला करगोटा ज्या वेळेला पूर्ण झाला 7-8 दिवसानं बिदरचा सरदार आला वाजत गाजत वाजंत्री घेऊनच आला मिरवणूक काढली सोन्याच्या करगोट्याची करगोटा पांडुरंगाला घालायचा पंढरपूरच्या मंदिरामध्ये गेले आणि पांडुरंगाच्या कमरेला करगोटा बांधायला लागले तर करगोटा एक हिरभर आखूड झाला आखूड कळतं ना म्हणजे कमी झाला गावठी भाषेत आखूड झाला म्हणजे कमी झाला म्हटल्यावर बिदरच्या सरदाराला राग आला तो त्याने तो करगोटा घेतला नरहरी सोनाराच्या तोंडावर मारला सांगितलं होता सोन्याची चोरी करायची नाही पाहिजे तेवढा पैसा घे पांडुरंगासाठी करगोटा बनवतोय पण तुम्ही जे करायचं तेच केलं करगोटा कसा झाला आपरा पडला नरहरी सोनार म्हटले काही आरोप करायचे नाही माझ्यावर तुम्ही जे माप दिले त्या मापावर मी करगोटा बनवला म्हणे नक्की म्हणे हो नक्की बनवलाय मग माप घेतलं त्यावेळेला सरदार शांत झाला आपल्याकडूनच काहीतरी काय झाली असेल चूक झाली असेल ते म्हटले आम्हाला माप घेता येत नाही तुम्ही चला म्हटल्याबरोबर ते म्हटले मी कसा येणार म्हटल्यावर ते म्हटले तुमचे डोळे बांधून आम्ही नेतो माप घ्या तुम्हाला काही देवाचं तोंड पाहिजे नाही डोळे बांधून नेणार कमरेचं माप घ्या करगोटा बनवा आता ज्या वेळेला नरहरी सोनारांना नेला डोळे बांधून माप घेतला घरी आल्यावर परत एकदा सोन्याचा करगोटा पांडुरंगासाठी बनवला परत 7-8 दिवसात करगोटा तयार झाला परत बिदरचा सरदार आला ऐका बर का वाजत गाजत मिरवणूक काढली आणि परत देवाच्या कमरेला करगोटा बांधायला गेले आणि देवाच्या कमरेला करगोटा बांधायला गेल्यावर करगोटा एक हितभर कसा झाला लांब झाला पहिल्यांदा अपरा पडला नंतर लांब झाल्यानंतर त्या सरदारानं डोक्यालाच हात लावला करावं काय एकदा अपरा झाला एकदा लांब
झाला. परत नरहरी सोनाराकडे गेले म्हणे अहो तुम्ही माप घेतलं ना, मागच्या वेळेला बोलत होते मग आता लांब झाला कसा तुमच्या हाताने करगोटा. त्यावेळेला नरहरी सोनार म्हटले तुम्हाला घालता येत नसेल, मी एकदा माप घेतलं का माझ्या हाताने माप चुकू शकत नाही म्हणे. मग म्हणे मला डोळे बांधून घेऊन चला, मी पांडुरंगाला बरोबर तंतोतंत करगोटा कमरेला बांधून देतो, कारण मीच माप घेऊन आलोय ना. नरहरी सोनारांचे डोळे बांधले. काय बांधले? डोळे बांधले. आणि कुठे नेलं? पांडुरंगाच्या मंदिरात महिला मंडळ करगोटा बांधायला नेलं. आणि ज्या वेळेला करगोटा बांधायला लागले पांडुरंगाच्या कमरेला, तेव्हा त्यांना पांडुरंगाची कंबर नाही लागली, तिथं काय लागली? हाताला महादेवाची पिंड. त्यांना लागली महादेवाची पिंड. महादेवाची पिंड लागल्या ते म्हणतात का हो म्हणे का पांडुरंगाला करगोटा बनवायचा आहे, इथं माझ्या महादेवाची पिंड आहे असं म्हणतात. आनंदाच्या भरामध्ये डोळ्यावरची पट्टी काढली, पट्टी काढली आणि डोळे उघडून पाहिले. समोर काय दिसायचं? पांडुरंग. आणि डोळे झाकले आणि कमरेला हात लावायला गेले का काय दिसायची? महादेवाची पिंड. डोळे उघडले का? पांडुरंग. आणि डोळे झाकले का हाताला लागायचे महादेवाची पिंड. तेव्हा नरहरी सोनारांना कळालं की पांडुरंग आणि महादेव पांडुरंग आणि महादेव वेगळे नाही. अहो जे कट्टर खऱ्या अर्थानं महादेवाचे भक्त होते तिथून पुढे त्यांना कळालं का महादेव आणि पांडुरंग एकच आहेत. तिथून पुढे ते कुणाचे वारकरी झाले? माझ्या पांडुरंगाचे खऱ्या अर्थानं काय झाले हो? वारकरी झाले. कारण भेद हा देवात नाही तर भेद आहे भक्ताच्या भावात. आणि तो भक्ताचा भेद सुद्धा दूर करण्याचं काम कुणी केलं? माझ्या पांडुरंगानं केलं. कारण देव हे कसे आहेत? एकच आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवदोनी ऐके ठाई, देवदोनी ऐके ठाई, दोन्ही देव ऐके ठाई, दोन्ही देव ऐके ठाई, दोन्ही देव ऐके ठाई, हो दोन्ही देव ऐके ठाई, दोन्ही देव ऐके ठाई, दोन्ही देव ऐके ठाई, तुझं नाही दया तुझं नाही, तुझं नाही देव ऐसे के ठाई, ऐके ठाई, दया ऐके तुझे नाही, दया ऐके तुझे नाही, दोन्ही देव ऐके ठाई, दोन्ही देव ऐके ठाई. दुसऱ्या चरणामध्ये दोन्ही देव एके ठाई तया ऐक्या तुझे नाही. म्हणून तर आजही पांडुरंगाच्या मंदिरात गेले ना, पांडुरंगाची मूर्ती पाहिली ना, आजही पंढरपुरात पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? शिवलिंग आहे. ही खूण आहे. महादेवच पांडुरंग, पांडुरंगच महादेव. आजही पांडुरंगाच्या डोक्यावर काय आहे? विठोने श्री वाहिला देवराना. जा कधीतरी पंढरीला आणि जाऊन पहा, पांडुरंगाच्या डोक्यावर आजही शिवलिंग आहे. एवढे महादेव आणि पांडुरंग एकच आहेत. कारण शिवरामाना ही भेद, देवांमध्ये भेदभाव नाही. आणि आईसे देव तिन्ही सिद्ध, तिन्ही देव कोणते? ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. म्हणून सांगते हे तीन देव आहेत, ब्रह्म विष्णू महेश, जगाचं पालन पोषण करतात आणि त्यातलेच आपले महादेव जे आहेत. म्हणून चांगले जीवन जगा, भक्ती माझ्या महादेवाची करा, भजन माझ्या भगवंताचं करा. सगळ्यांनी कार्यक्रमासाठी उत्तम प्रकारे गोड प्रकारे साथ दिली आहे. कारण चांगलं जीवन जगायचं, या देहाचं सोनं करायचं. सगळ्या जगताचा आत्मा खऱ्या अर्थानं माझा पांडुरंग चराचरामध्ये भरून पुरून उरलेला आहे. म्हणून सांगते चांगलं जीवन जगा आणि या देहाचं सोनं करा. माझ्या लेकींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आहे की नाही? आई वडील सोडून घरदार सोडून येतात, तर आता शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण घेतात. याही वर्षी माझ्याकडे 60 मुली राहिलाय शिकायला आहेत. आणि मला वाटतं उद्या सकाळी माझ्या बहिणीचंच कीर्तन आहे, सुनीताताई कातोरे. एकादशीच्या निमित्तानं माझ्याच बहिणीचं उद्या कीर्तन आहे. त्याचाही खऱ्या अर्थानं उद्या मस्तपैकी आनंद घ्यायचा आहे आपल्याला. आम्ही तिघी बहिणी संस्था चालवतो, मुली शिकवतो. आज माझ्या मुली आल्यात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. ज्यांनी गोड गायन केलं, आमचे चिंदू महाराज असतील, आमचे निवृत्ती महाराज भोगे असतील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची.
ऐका नाही, कारण गायक मंडळीशिवाय मजा नाही. सुंदर आवाज, गोड गायन, नेहमी जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे ही मंडळी माझ्या कार्यक्रमाला साथ देत असतात. बाकी असलेले महाराज आहेत, आमचे भजनी मंडळ, आमचे बाबड बाबा आहेत. या बाबांसाठी एकदा टाळी वाजवा, कारण जुनं ते सोनं, जुनं ते सोनं, नवं पण हवंय. नवं हवंय म्हणून तर हा चाललेला आपला अट्टास आहे. ऐका ना, इकडं उभे असलेले पण आपलं भजनी मंडळ आहे. सगळी वयस्कर मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहेत. ऐका नाही, जुनं ते सोनंच आहेत सगळे. सगळ्यांचे आभार. विनेकरी बाबांकडे बघा, जसं वासुदेवाचं रूप संत तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये विनेकरी नटलेले आहेत आपले. वा, विनेकरीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. चोपदार दोन दोन माझ्या बाजूला दोन उभे आहेत, दोघांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आहे. आणि ज्यांनी मृदुंगाची साथ दिली, आपले दोन्ही महाराज, आपले पगार महाराज आणि कळसकर महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मस्त दोन्ही मृदुंग वादक अतिशय सुंदर, अतिशय उत्तम आहेत. सुंदर खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा या ठिकाणी साथ दिलेली आहे. त्यांचे आभार. ज्यांनी हार्मोनियमची खऱ्या अर्थाने या ठिकाणी साथ दिली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची आपल्याला. वा, असे असावी हार्मोनियम वादक, असे असावे गायक, असा असावा संच, असे असावे मृदुंग वादक, आणि अशी असावी साऊंड सिस्टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळं ज्या वेळेला जुळून येतं ना, त्यावेळेला गोड कार्यक्रम पार पडतो ना. आज हा कार्यक्रम तुम्हाला परत कधी बघावा वाटला तर युट्यूबला गजर माऊलीचा या चॅनलवर आपल्याला बघता येणार आहे. त्या दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमाची या ठिकाणी शूटिंग सुद्धा छान अशी खऱ्या अर्थानं केलेली आहे. म्हणून त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार. सप्ताह कमिटी असेल, तरुण मित्र मंडळ, भजनी मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी. का माहिती का, कारण तुमच्याशिवाय आमच्या कार्यक्रमाला शोभा नाही. तुम्ही आहात म्हणून आम्हाला शोभा आहे. म्हणून तुमचे सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आभार मानते. म्हणून चांगलं जीवन जगा. आणि सगळ्या जगताचा आत्मा खऱ्या अर्थाने एकच आहे, तो म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा आहे. ऐके नाही, जाणे मान आत्मा परंपरेप्रमाणे एक गवळण. ऐका नाही, तुम्ही गवळणीशिवाय मला सोडणार नाही, मला माहिती. चला मुली, चला घ्या माईक, चला चला पटापटा गवळण म्हणायची नाही.
भजन करायचं हात वर करा म्हणजे तुम्ही मोकळे मी सुद्धा मोकळे ऐका ना हात वर करा एकदा वा वा आणि या हाताने टाळी वाजवा नाही तर पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय 4 पायाचं व्हायचं नसेल आणि 2 पायाचं राहायचं असेल तर दोन्ही हाताने काय वाजवावी लागेल टाळी वाजवा क्या बात है नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कैलासराज शिवचंद्रमौळी फणिमंद्रमाप मुकुटी जळाळी कारुणार सिंधू भवतु